जय शिवराय शेतकरी मित्रांनो, फार्म आयडी म्हणजे नेमकं काय किंवा फार्मर आयडी हाच तुमचा फार्म आयडी असेल का किंवा फार्मर आयडी आणि फार्म आयडी हा वेगवेगळा नेमकं कसा? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी सेतूवाला. स्वागत आहे तुमचं सेतूवाला युट्यूब चॅनलवरती. तर चला सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, तुमचा पहिला प्रश्न आहे, फार्मर आयडी आणि फार्म आयडी हा एकच आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. फार्म आयडी वेगळा आहे आणि फार्मर आयडी वेगळा आहे. तर ते कसे हे पण मी तुम्हाला लगेच सांगतो. फार्म आयडी म्हणजे प्रत्येक प्लॉटला दिलेला आयडी असतो आणि फार्मर आयडी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला दिलेला विशिष्ट क्रमांक असतो. एका शेतकऱ्याच्या अंतर्गत खूप सारे फार्म आयडी येऊ शकतात. जेवढे शेतकऱ्याचे प्लॉट असतील किंवा जेवढ्या शेतकऱ्याच्या जमिनी असतील तेवढे त्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी असू शकतात, परंतु फार्मर आयडी हा फक्त एकच असणार आहे. आता दुसरा प्रश्न सुद्धा शेतकऱ्याच्या मनामध्ये येऊ शकतो की अगोदरच 712 नंबर तर आहे, प्रत्येक 712ला वेगवेगळा नंबर आहे, त्यानुसार शेतकरी आपले प्लॉट ओळखून घेतो की कोणत्या 712मध्ये त्याचा किती प्लॉट आहे. तर मग आता फार्म आयडी म्हणजे नेमकं काय? तर याचं उत्तर आहे, शेतकरी मित्रांनो, फार्म आयडी हा प्रत्येक प्लॉटला दिलेला असतो, प्रत्येक 712ला नाही. एका 712मध्ये खूप सारे प्लॉट येऊ शकतात. जेवढा 712चा आकार मोठा असणार, म्हणजे 2 हेक्टर, 3 हेक्टर, 4 हेक्टर, तेवढेच जास्त प्लॉट त्या 712 एका 712मध्ये होऊ शकतात. म्हणजे जर समजा तुमचा 712 2 हेक्टरचा असेल तर त्यामध्ये 2 प्लॉट असू शकतात, 3 प्लॉट असू शकतात, किंवा जेवढे जेवढे शेतकरी जास्त जास्त जमिनी विकत घेत चालतील तेवढे तेवढे प्लॉट त्यात पडत चालतील. आणि अशा पडलेल्या प्रत्येक प्लॉटला एक नवीन फार्म आयडी हा दिला जातो, म्हणजे एक नवीन प्लॉट आयडी दिला जातो, त्यालाच आपण फार्म आयडी म्हणतो. आणि आता तुमच्या प्रत्येक प्लॉटचा आणि प्रत्येक जमिनीचा फार्म आयडी हा वेगवेगळा असणार आहे आणि फार्मर आयडी तुमचा एकच असणार आहे. आता तुम्ही तुमचे फार्म आयडी कुठे बघणार किंवा कुठे शोधणार, ऑनलाईन बघायला तुम्हाला कुठे मिळणार, याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करूनच जा.